तर मित्रांनो, गोंधळच्या ट्रेलरविषयी तर आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी एक मराठी सिनेमा रिलीज होतोय आणि त्याच्या स्पर्धेला दुसरा मराठी सिनेमा रिलीज होत नाही. असं कधी होईल का ते मला सांगा. गोंधळ आणि रील स्टार हे दोन मराठी सिनेमे, दोन मोठे मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होतात. याच वर्षी गुलकंद आणि आता थांबायचं नाही हे दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. अगदी गेल्या महिन्यात दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट असे तब्बल 3 सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. यातून होतं काय, तर फायदा कुणाचाच होत नाही, पण नुकसान सगळ्यांचं होतं. म्हणजे तुम्ही बॉलिवूडला शिव्या घालता, थिएटर ओनर्सला शिव्या घालता, आम्हाला स्क्रीन्स देत नाहीत, मराठी सिनेमांवर अन्याय करता वगैरे म्हणून. पण यातून हेच दिसतंय की मराठी सिनेमाचे शत्रू तर तुम्ही स्वतःच आहात. अख्खा महिना रिकामा असतो सिनेमा रिलीज करायला, पण त्यांना एकाच दिवशी गर्दी करायची आहे. स्वतःसोबत सगळ्यांचंच नुकसान करायचे. पण असो, तो आपला आजचा विषय नाही. आज आपण बोलणार आहोत गोंधळ या सिनेमाच्या ट्रेलरविषयी. मित्रांनो, जसा काळ सरकत जातो ना, तसा सिनेमा सुद्धा इव्हॉल्व्ह होत जातो. सिनेमाचं ग्रामर बदलत जातं, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलतात. 90च्या दशकामध्ये ग्लोबलायझेशन आलं आणि एकेकाळी सर्वसामान्यांचं जीवन, त्यांच्या कथा, त्यांच्या समस्या पडद्यावर मांडणारा बॉलिवूड युरोप आणि अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला. त्याही सिनेमांना भारतीय मातीचा गंध नक्कीच असायचा, पण ते सिनेमे मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या किंवा येणाऱ्या ऑडियन्सला जास्त केटर करायचे. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण जेव्हा 2001 मध्ये आमिर खानचा लगान हा सिनेमा रिलीज होणार होता, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये हीच चर्चा होती की गावामध्ये राहणारा, पारंपरिक पोशाख घालणारा, अवधी भाषेमध्ये बोलणारा नायक कसा चालेल प्रेक्षकांना, कसा आवडेल सिनेमा प्रेक्षकांना. पण जसं मी म्हटलं, काळ बदलतो तसे ट्रेंड्स बदलतात, प्रेक्षकांची चवही बदलते. आता प्रेक्षक म्हणतायत, बस आता आम्हाला तुमची युरोपमधली लोकेशन्स पाहिजे नाहीत, आम्हाला हॉलिवूडच्या स्वस्त कॉपीज पाहिजे नाहीत, आता आम्हाला आमच्या मातीतल्या कथा पाहिजे आहेत, आमची संस्कृती, आमच्या परंपरा मोठ्या पडद्यावर पाहिजे आहेत. कांतारा आणि दशावतार या दोन्ही सिनेमांना मिळालेलं यश हीच गोष्ट अधोरेखित करते. आणि आता त्याच पटडीमधला आणखीन एक सिनेमा आपल्या भेटीस येतोय, ज्याचं नाव आहे गोंधळ. आणि जसं की या सिनेमाचं नावच सांगते, या सिनेमाला गोंधळ या पारंपरिक लोककलेची पार्श्वभूमी असणार आहे. मराठी मातीच्या संस्कृतीची गोष्ट, महाराष्ट्राच्या अभिमानाची हीच टॅगलाईन घेऊन सिनेमा आपल्या भेटीस येतोय. जर ट्रेलर विषयी बोलायचं झालं तर जी पहिली गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे याचं संगीत. आणि याला संगीत दिलं आहे पद्मविभूषण इलयराजा यांनी. इलयराजा हे तामिळनाडूतील अतिशय लेजेंडरी संगीतकार आहेत. कित्येक संगीतकारांचे तर ते प्रेरणास्थान आहे. आणि मला आनंद वाटला की एक इतकं मोठं नाव आपल्या एका मराठी सिनेमाशी जोडलं गेले. या सिनेमाचा ट्रेलर आणि या सिनेमाचा टीजर सुद्धा मी म्हणेन खूपच स्मार्टली कट केलाय. खूप जास्त काही रिव्हील केलं नाही त्यांनी सिनेमाविषयी, सिनेमाच्या प्लॉट विषयी, पण तरी सिनेमाविषयी तुमची उत्सुकता वाढण्यास ट्रेलर पुरेसा ठरतो. या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत ते स्वतःच म्हटलेत की तुम्ही ट्रेलर पाहू नका या सिनेमाचा. हे तसं आपण कोणत्याच डिरेक्टरकडून ऐकत नाही, पण त्यांचा सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सिनेमाविषयी जितकं कमी माहिती असेल तितकाच सिनेमा तुम्हाला जास्त सरप्राईज करेल. सिनेमाची लाइटिंग देखील खूप लक्षवेधी अशी आहे आणि अशा सिनेमांमध्ये ती महत्त्वाची देखील असते, कारण ट्रेलर पाहूनच समजते की सिनेमामध्ये नाईट सिक्वेन्सेस खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. सिनेमा व्हिज्युअली अतिशय रिच दिसतोय, काही शॉट्स तर खूपच नेत्रदीपक असे आहेत. आणि खरंच आनंद वाटतो जेव्हा मराठी सिनेमामध्ये असं काहीतरी पाहायला मिळतं, कारण आपल्याकडे चांगले विषय आहेत, चांगल्या कथा आहेत, पण आपल्याकडे बजेट नसतं. डिरेक्टरचं विजन जरी मोठं असलं, त्याची भावना जरी प्रामाणिक असली, तरी तो सिनेमाच्या विषयाला न्याय देण्यास कुठेतरी कमी पडतो. पण हा ट्रेलर पाहून समजतं की निर्मात्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. तो स्केलही दिसून येतोय, ते व्हिज्युअल्सही दिसून येत आहेत, डिरेक्टरचं विजनही दिसून येते. दशावतार सिनेमाप्रमाणे खूप मोठे अभिनेते नाही आहेत त्या सिनेमामध्ये. किशोर कदम नक्कीच आहेत सिनेमामध्ये, माझे अत्यंत लाडके कलाकार आहेत. फॅन्ड्रीमधील त्यांची भूमिका मला खूप जास्त आवडली होती. या सिनेमामध्ये ते काय नवीन करतायत हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मित्रांनो, कांतारा सिनेमामध्ये आपण जी भूतकोला ही लोककला पाहिली ती कर्नाटकच्या दक्षिण भागात आणि केरळच्या उत्तर भागात प्रचलित आहे. दशावतार हे लोकनाट्य कोकणामध्ये लोकप्रिय आहे, पण गोंधळ ही लोककला ही जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. त्यामुळे सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून कसा प्रतिसाद येतोय हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. सिनेमाच्या मेकर्सनी जेवढी मेहनत या सिनेमावर घेतली आहे तेवढीच या सिनेमाच्या मार्केटिंगवर देखील घ्यावी हीच मी शेवटी आशा करतो. पण व्हिडिओच्या शेवटी मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की दशावतार असो किंवा गोंधळ असो, या दोन्ही सिनेमांमध्ये आपल्याला कुठेतरी कांताराची छाप दिसून येते. कुठेतरी त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ते इन्स्पिरेशन स्पष्टपणे दिसून येतं. आणि इन्स्पिरेशन घेण्यामध्ये नक्कीच काही चुकीचं नाही, पण आपण हेच विषय, याच लोककलेचं सादरीकरण वेगळ्या प्रकारे देखील करू शकतो, हेच मला म्हणायचं. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला गोंधळचा ट्रेलर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.